Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. As we know friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023. So in this particular course, we'll be discussing the topics from the unit logical reasoning. Before moving into the video friends, let us discuss the features of this complete course. The complete course consists of the following features: full syllabus live lectures, full syllabus test series, 2000 plus MCQ question bank, full syllabus notes. All above features will be provided to you in the course fees of just 2000 rupees. अभी जो कोर्स चलेगा वो बायलिंग्वल चलेगा, मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश. ओके, मिक्स कोर्स असेल. तर या पर्टिक्युलर कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर ॲक्सेस करता येतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ MCQ क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स आणि ह्याची सर्व फीचर्सची जी फीस आहे ती असणार आहे 2000 रुपीज. सिम्पली यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन और कॉन्टॅक्ट अस ऑन द नंबर विच इज 8179138413. कंप्लीट कोर्सला एनरोल करण्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरनं इन्स्टॉल करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल दी ॲप्लिकेशन, तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला सर्च टॅब दिसतोय, त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. वन्स यू विल टाईप इट, खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, दॅट इज सिलोजिझम. तो आपण स्टार्टिंग टू एंड स्क्रॅचपासनं ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत हा कोर्स घेऊन जाऊयात. ओके, सो लेट अस बिगिन विथ द लेक्चर. सिलोजिझम आज हा टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत. सो बिफोर स्टार्टिंग दिस टॉपिक आपल्याला काही एक बेसिक आयडिया असायला पाहिजे सिलोजिझम. ठीक आहे, क्वेश्चनचा टाईप काय असतो आधी ते समजून घेऊ. क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, ह्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपल्याला वेन डायग्राम काढायची असते. मी अप्रोच सांगत आहे, क्वेश्चनला कशा पद्धतीने अप्रोच करायचं आहे आपल्याला. ओके, स्टेटमेंट दिलेले असतात प्रश्नामध्ये, 1 ते 2 किंवा 3ही स्टेटमेंट असू शकतात. त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपल्याला वेन डायग्राम काढायची असते. कशी वेन डायग्राम काढायची असते काय नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. फक्त तुम्ही आता सध्याला एवढं लक्षात ठेवा, स्टेटमेंटच्या बेसिसवर वेन डायग्राम. ओके, प्रश्नामध्ये स्टेटमेंट झाल्यावरती काही कन्क्ल्युजन दिलेले असतात. अर्थात क्वेश्चन कसा बनलेला असतो लक्षात घ्या. स्टेटमेंट, 1, 2, 3 स्टेटमेंट आणि कन्क्ल्युजन दिलेलं असतं. ओके, कन्क्ल्युजन दिलेले असतात. ठीक आहे, कन्क्ल्युजन पण 1, 2, 3 किंवा 3पेक्षाही जास्त असू शकतात. ठीक आहे, हार्डली एक्झाममध्ये 1 ते 2 कन्क्ल्युजन असतात, मॅक्सिमम 3च्या वरती आपल्या एक्झामला जे आहे कन्क्ल्युजन असतात. ठीक आहे, स्टेटमेंटच्या बेसिसवरती कन्क्ल्युजन आणि ऑप्शन दिलेले असतात. ऑप्शन काय असतं की ऑप्शन नंबर ए, ओनली फर्स्ट कन्क्ल्युजन इज राईट. फॉर एक्झाम्पल ABC हे कन्क्ल्युजनला जे आपण नंबर केलं, ओनली ए कन्क्ल्युजन इज राईट. ओके, किंवा असं असतं ओनली B कन्क्ल्युजन इज राईट. ओके, ऑल कन्क्ल्युजन्स ऑर रॉंग असं ऑप्शन असू शकते. किंवा इदर A और B इज राईट. इदर A और B इज राईट म्हणजे काय असतं लक्षात घ्या. ऑप्शन काय बोलतो, इदर A और B इज राईट म्हणजे काय, A किंवा B दोघांपैकी कुठलाही एखादा ऑप्शन राईट आहे. किंवा अजून एक ऑप्शन असू शकतं नीदर ऑफ द ऑप्शन इज राईट. नीदर म्हणजे काय, कुठलाच ऑप्शन बरोबर नाही आहे. ठीक आहे, हे आपण बघूयात ऑप्शन्स. पण सध्याला समजा की स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंटच्या बेसिसवर आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. वेन डायग्राम काढून आपण हे सांगणार आहोत की जे काही प्रश्नामध्ये कन्क्ल्युजन दिलेले आहेत ते राईट आहेत का रॉंग आहेत. ठीक आहे, आता वेन डायग्राम कशी काढायची असते, स्टेटमेंट कसे दिलेले असतात, आपण एक एक करून बघू. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेत मी हा टॉपिक एक्सप्लेन करेल. टॉपिकला इम्पॉर्टंट दिलं जातं आणि आपण व्यवस्थित कवर करू. सिलॉजिझम
ओके. काही स्टेटमेंट असतात, मी किती काही स्टेटमेंटला एक्सप्लेन करण्यापूर्वी बेसिकली स्टेटमेंट दोन प्रकारचे असतात. कोणते दोन? एक असतं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि दुसरं झालं नेगेटिव्ह स्टेटमेंट. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये दोन प्रकार येतात. कोणते? समवाला स्टेटमेंट आणि दुसरं आहे ऑल. ओके. नेगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये परत दोन स्टेटमेंट येतात. एक आहे सम नॉट, ओके, आणि दुसरा जे आहे नो स्टेटमेंट. ठीक आहे. यामध्ये आपण 4 स्टेटमेंट बघितले. ठीक आहे. कोणते कोणते? पॉझिटिव्हचे 2, नेगेटिव्हचे 2. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट येतात बोलले मी, सम स्टेटमेंट आणि ऑल स्टेटमेंट. नेगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट येतात, सम नॉट आणि नो स्टेटमेंट. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे आणि वेन डायग्राम काढून आपल्याला कोणतं कन्क्ल्युजन राईट आहे आणि कोणतं रॉंग आहे हे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट जे आहेत त्याचे काही स्टेटमेंटचे एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे. समजा आता पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला कोणते 2 सांगितले? वन इज सम स्टेटमेंट अँड अनदर वन इज ऑल स्टेटमेंट. ठीक आहे. आता सम स्टेटमेंटचे क्वेश्चनमध्ये कसे येतात बघू. सम ए आर बी, एक्झाम्पल घेत आहे मी. सम बी नॉट सी, सम बी आर सी. ओके. हे झाले तुमचे स्टेटमेंट प्रश्नामधले. प्लीज क्वेश्चनचा टाईप समजून घ्या. ओके. सो बेस्ड ऑन दिस स्टेटमेंट आपल्याला काय ड्रॉ करायचं? आता वेन डायग्राम ड्रॉ करायची. कशी ड्रॉ करणार? लक्षात घ्या. सम ए आर बी, काही ए जे आहेत, काही ए काय आहेत? बी आहेत. ओके. काही बी जे आहेत ते काय आहेत? तो सी आहेत. ठीक आहे. ह्याच्या बेसिसवर आपल्याला वेन डायग्राम काढायचे. वेन डायग्राम कशी काढतात लक्षात घ्या. आता ज्यांना बिलकुल आयडिया नाही आहे. ओके. ओके. काही ए, समजा एचा सर्कल आहे, यातले काही जे ए आहेत ते काय आहेत? बी आहेत. तर मी काय करते? ह्या एच्या सर्कलवरून बीचा सर्कल नेते. ह्याचा अर्थ काय होतो की काही एचे जे पोर्शन आहे तो कशासोबत लिंक आहे? बीच्या पोर्शनसोबत. ठीक आहे. काही बी काय आहेत? सी आहेत. सम बी आर सी, सम बी आर सी. लक्षात येतं आहे बी आणि सीमध्ये काय आहे? एक सिमिलॅरिटी आहे, समानता आहे. ओके. सम ए आर बी, काही ए बी आहेत आणि काही बी सी आहेत. या बेसिसवरती जे आपण हे खाली 3 सर्कल्स काढले, या 3 सर्कल्समध्ये जे इन्क्लिनेशन काढलं, दिस इज नथिंग बट दिस इज शोईंग द सिमिलॅरिटी. आपण काय बोलू शकतो? या पर्टिक्युलर पोर्शनला काय बोलू शकतो आपण? दोघांमध्ये इन्क्लिनेशन आहे. ठीक आहे. समानता आहे. आणि या पर्टिक्युलर डायग्रामलाच आपण वेन डायग्राम बोलतो. ठीक आहे. ही झाली समची डायग्राम. सम ए आर बी, सम बी आर सी. ओके. दुसरा जो स्टेटमेंट बनतो दॅट इज पॉझिटिव्ह स्टेटमेंट, दॅट इज ऑल स्टेटमेंट. बरोबर आहे. ऑल स्टेटमेंट जे असतात मी तुम्हाला काय म्हटलं? ते पॉझिटिव्ह आहेत. 2 प्रकारचे पॉझिटिव्ह होते. एक होता सम आणि दुसरा ऑल. समचा आपण एक एक्झाम्पल बघितली, त्याची वेन डायग्राम काढून बघितली. आपण स्टील क्वेश्चन सॉल्व नाही करत आहेत, आपण फक्त वेन डायग्राम कशी काढायची ते समजून घेऊयात. आधी क्वेश्चन्स जे आहेत ते आपण इन डिटेल डिस्कस करू. ह्याच्यावरती ऑलमोस्ट 3 ते 4 पार्ट काढेल मी सिलोजिझमवरती. ओके. आणि सिलोजिझम हा टॉपिक आपण संपून टाकू. ऑल स्टेटमेंट काय बोलतं लक्षात घ्या. ऑल स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल 3 वाक्य देते मी, 3 स्टेटमेंट देते इथे. बेसिस ऑन ऑल ए आर बी. ऑल, प्लीज वाक्याकडे लक्ष द्या प्लीज. ऑल बी आर सी, ऑल सी आर डी. ह्याच्या बेसिसवर आपल्याला काय काढायचं आहे? या स्टेटमेंटच्या बेसिसवर काय काढायचं आहे? वेन डायग्राम काढायची आहे. कशी काढणार? लक्षात घ्या. लक्ष द्या इथे. ऑल ए आर बी,
ओके. आता जे काही ए आहेत, जेवढे टोटल ए आहेत, हा एचा सर्कल आहे मधला, सगळे ए काय आहे तो बी आहेत. ओके. थर्ड स्टेटमेंट बघा, ऑल बी आर सी, सर्व जे बी आहेत ते काय आहेत, सॉरी, ऑल बी आर काय, ऑल बी आर सी. अर्थामध्ये इथे काय झालं, जे सर्व ए आहेत ते सगळे काय आहेत, बी आहेत. ठीक आहे. आणि सर्व जे बी आहे ते काय आहे, सी आहे. एक लक्षात घ्या, ह्याचं एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल पुणे एक सिटी आहे, बरोबर. पुणे सिटी सर्व जे पुणे सिटी आहे ती कशात येत आहे, महाराष्ट्रात येत आहे. पूर्ण पुणे सिटी महाराष्ट्रात येते, बरोबर आहे का. थोडा पोर्शन पुणे सिटीचा दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये चालला आहे असं नाही आहे, बरोबर. पूर्ण पुणे सिटी कुठे येत आहे, महाराष्ट्रात येते. क्लिअर. आणि संपूर्ण जे महाराष्ट्राचा जिओग्राफिकल पोर्शन आहे तो कशात येतो, भारतामध्ये येतो, इंडियामध्ये येतो, बरोबर. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलं आहे. ओके. सर्व पुणे महाराष्ट्रात येतं, सर्व महाराष्ट्र इंडिया, दॅट इज ऑल पुणे इज महाराष्ट्र, ऑल महाराष्ट्र इज इंडिया. ग्रॅमॅटिकली वरती नका जाऊ, फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या की ऑल ए आर बी, ऑल बी आर सी अँड ऑल सी आर डी. हे काय झाले, हे ऑल स्टेटमेंट झाले. ठीक आहे. ऑल स्टेटमेंटची वेन डायग्राम झाली. ठीक आहे. मूव्हिंग ऑन. आता हे झाले कुठले, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता आपण नेगेटिव्ह स्टेटमेंट जे बघितले होते, कोणते दोन नेगेटिव्ह स्टेटमेंट बघितलं आपण. वन इज सम नॉट अँड दी अदर वन इज नो स्टेटमेंट. ठीक आहे. आधी आपण नो स्टेटमेंटचं एक्झाम्पल बघू. ठीक आहे. समजा मी इथे काही वाक्य देत आहे, काही स्टेटमेंट देत आहे रिगार्डिंग नो. सम ए आर बी. सम ए आर बी कोणतं वाक्य आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, जे आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं. नो बी आर सी हे दोन वाक्य आहे, त्याच्या बेसिसवर आपल्याला काय काढायची आहे, वेन डायग्राम काढायची. कशी काढणार, लक्ष द्या. वेन डायग्राम यामध्ये सम ए, काही जो एचा पोर्शन आहे तो कशात आहे, बी मध्ये आहे, बरोबर. आणि कुठलाच बी काय आहे, सी नाही आहे. नो बी आर सी. वाक्य प्लीज समजून घ्या. सम ए आर बी, काही ए सी आहेत. नो बी आर सी, कुठलाच बी सी नाही आहे. नो बी आर सी म्हणजे बी आणि सीमध्ये कुठलंच नातं नाही आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपण नो स्टेटमेंट टाकतो, सगळ्यांनी एक हायलायटिंग पॉईंट लिहून घ्या वाटलंस. नो बी आर सी या वाक्याचा अर्थ असं होत नाही की बी आणि सीमध्ये कुठलंच नातं नाही आहे. ओके. बी आणि सीमध्ये कुठलंच नातं नाही आहे ह्याचा अर्थ असा होत नाही, प्लीज लक्षात घ्या. बी आणि सीमध्ये नातं एक्झिस्ट करतं, पण पॉझिटिव्ह रिलेशन एक्झिस्ट करत नाही, असा ह्याचा अर्थ होतो. परत एकदा, नो बी आर सी, कुठलाच बी सी नाही आहे, कुठलाच बी सी नाही आहे. ह्या स्टेटमेंटचा अर्थ जो आहे तो काय असतो, या दोघांमध्ये रिलेशन आहे मॅडम, रिलेशन आहे, पण पॉझिटिव्ह रिलेशन आहे का, पॉझिटिव्ह रिलेशन नसणार आहे. त्या दोघांमध्ये नेगेटिव्ह रिलेशन आहे. क्लिअर. नो बी आर सी यामध्ये रिलेशन नाही आहे असा अर्थ होत नाही आहे. रिलेशन आहे बट नेगेटिव्ह रिलेशन आहे, त्या दोघांमध्ये पॉझिटिव्ह रिलेशन एक्झिस्ट करत नाही, म्हणून आपण नेगेटिव्ह स्टेटमेंट वापरली, दॅट इज नो बी आर सी. ओके. क्लिअर विथ दिस वन. नाव आता सम नॉटचं जर एखादं एक्झाम्पल बघितलं आपण, ते आपण कन्क्ल्युजनच्या थ्रू करून टाकूयात सम नॉटवाले. ठीक आहे. वेन डायग्राम काढायची समजली सगळ्यांना, आय होप समजली असेल. आजच्या लेक्चर पुरतं हे एवढं इम्पॉर्टंट होतं की आपण काय काय बघितलं एकदा समराईज करून घेऊयात. आपण बघितलं की सिलोजिझम जो
चॅप्टर आहे त्यामध्ये क्वेश्चन कशा टाईपचे विचारले जातात, स्टेटमेंट दिलेले असतात प्रश्नामध्ये, स्टेटमेंट असतात, कन्क्ल्युजन असतात प्रश्नामध्येच दिलेले. प्लीज परत नका विचारू, हे स्टुडंट्स भरपूर वेळेस असं करतात की प्रश्नच समजून घेत नाहीत आणि मला विचारतात की मॅम प्रश्नामध्ये स्टेटमेंट कन्क्ल्युजन दिलेलं असतं का. प्रश्नामध्ये स्टेटमेंट पण दिलेलं असतं आणि कन्क्ल्युजन पण दिलेलं असतं. स्टेटमेंटमध्ये काही वाक्य असतात, त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपण काय काढतो, वेन डायग्राम काढतो, वेन डायग्राम काढतो आणि वेन डायग्रामच्या बेसिसवर आपण कन्क्ल्युजन राईट आहेत का रॉंग आहेत हे सांगतो. त्यासोबतच आपण काय बघितलं, स्टेटमेंटचे 2 प्रकार बघितले, स्टेटमेंटचे 2 प्रकार बघितले. कोणते 2 टाईप्स होते, वन वॉज द पॉझिटिव्ह स्टेटमेंट अँड दी अनदर वॉज दी नेगेटिव्ह स्टेटमेंट. क्लिअर विथ दिस. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण कोणते 2 एक्झाम्पल्स बघितले, वन वॉज दी सम स्टेटमेंट, सम अँड दी अनदर वन वॉज दी ऑल स्टेटमेंट. नेगेटिव्हमध्ये आपण 2 बघितले, एक होता सम नॉट आणि दुसरा जो आपण बघितला दॅट इज नो स्टेटमेंट. सम, ऑल आणि नोची आपण वेन डायग्राम पण बघितली. कशी होती ती लक्षात घ्या. सम ए आर बी, काही ए जे आहेत बी आहेत, सम बी आर सी, काही बी जे काय आहेत सी आहेत. ह्याच्या बेसिसवर आपण वेन डायग्राम बघितली, बरोबर. ह्याचा यूज आहे, प्लीज लक्षात घ्या. तुम्हाला एकदा वेन डायग्राम काढायला आली तुम्हाला कोणताही क्वेश्चन अवघड जाणार नाही, ठीक आहे. ऑल स्टेटमेंटमध्ये आपण तिन्ही स्टेटमेंट जे आहेत त्याची डायग्राम काढली की ऑल ए आर बी, ऑल बी आर सी. तशाच पद्धतीने वेन डायग्राम आपण कशासाठी काढली, सम नॉट स्टेटमेंटसाठी काढली, ओके, सॉरी नो स्टेटमेंटसाठी, नॉट सम नॉटसाठी, ठीक आहे. ऑल ए सम ए आर बी बट नो बी इज सी. यामध्ये रिलेशन असतं का, बी आणि सीमध्ये रिलेशन असतं मॅम, पण नेगेटिव्ह रिलेशन असतं, पॉझिटिव्ह रिलेशन दोघांमध्ये नसणार आहे. हे आपण आजच्या चॅप्टरमध्ये जे आहे इंट्रोडक्टरी पार्ट बघितला सिलोजिझमचा. उद्याच्या लेक्चरमध्ये मी सिलोजिझमचे पॉझिटिव्ह स्टेटमेंट जे आहेत त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स जे आहेत ते रिप्रेझेंट करेल स्क्रीनवरती. त्याच्या अकॉर्डिंग आपण वेन डायग्राम काढू. वेन डायग्रामच्या बेसिसवर आपण सांगू कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे, ओके. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वी विल स्टार्ट विथ द सिलोजिझम्स क्वेश्चन्स अँड हार्डली 3 ते 4 लेक्चर जे आहेत आपण एकदम स्लो जाऊ, कारण सिलोजिझम हा टॉपिक जिथं मॅक्सिमम स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. तर आपण बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण एकदम स्लो ह्या स्पीडने जाऊ आणि सगळे टॉपिक जे आहेत ते कवर करून टाकू, ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. लेक्चर जर आवडला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. व्हिडिओला लाईक करा. कुठल्याही पद्धतीचं सजेशन असेल, डाऊट असेल, लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अँड शेअर टू ऑल ऑफ युअर फ्रेंड्स सो लेट दॅम नो दॅट की एक्झामचं कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे काय नाही, ओके. सो अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.